अबे येते किती मस्त मस्त सुंदर सुंदर पोरीच्या फोटो आहेत ह्या मोबाईल मध्ये. अरे बेटा, हे काळी पण मस्त आहे. तुझ्या पाठीवर लाव का 2-3 चटके? गा बाबा गा, लहानशा पोराबाराची दया माया खात जा काहीतरी. अबे तू लहान आहेस का बे? का देव तुझ्यावर 2-3 फटके? तू सीधा सीधा शेतामध्ये जा. शेतातल्या पोऱ्यावर पुऱ्या गावातल्या गायी आल्या, गायी राखजो. गायीना धानाचा पोरा जरी खाल्ला तर मग हे तुझी पाठ आहे नाही, हे माझ्या हातातली काळी आहे. मग माझ्या हातचे फटके खायला तू तयार राह. मी तुमचं नावच सांगतो आपल्या आईजवळ. अबे तुझ्या आईला माझं नाव माहीतच आहे, समजलास का? हो बापा काकत, त्या तुम्ही सलाप वरून आमच्या उर्मिला आंटीला जे इशारा करते का नाही, मग पाहून टाका तुम्ही तुमची हालत कशी करते तर माझी आई. अबे तुने केव्हा पाहिलास बे? अबे नको ना रे बेटा, कशाला आपल्या मायेजवळ नाव सांगतेस? अबे तुला बिस्किट घेऊन देईन ना मी का लहान पोरगा आहो का जे मला तू बिस्किटची रिश्वत देऊन राहिलास? अबे मग का देऊ बे? तू त्या उर्मिला आंटीच्या मुलीचा नंबर मला दे. अबे कोणतीचा, लहानवालीचा का मोठीचा? अगा दोघीचाही दे ना. अबे तुला सांगू का बे, शाळा शिकावच्या वयामध्ये ह्या 2-2 पोरीचे नंबर मागतेस तुम्हाला, तोही पण आपल्या बापाला? मग ठीक आहे, मी आपल्या आईजवळ तुमचं नाव सांगतो. नको ना बे, तू आपल्या आईजवळ नाव नको सांगूस. माझा फक्त एक काम कर, तू शेतामध्ये जा, पण त्या शेतामध्ये ज्या गायी आल्या नाही का, त्या गायी पुऱ्या हकालून ये. मी कसा तरी त्या उर्मिलाच्या पोरीचे 2 नंबर आणतो तुझ्यासाठी. तोच तर म्हणतो मी, कशी तरी आपल्या पोराची तरी सेटिंग लाव. बाप होस का साप होस तू? अबे तुझा बाप होत का बे मी? तू नंबर आणावची सोड. त्या उर्मिलीच्या 2 पोरीले नाही घेऊन परालो का नाही मी, तर मीही नवत तुझा बाप. का म्हणले तुम्ही? अबे परवून तर आणीन, पण तुझ्यासाठी बे. तोच म्हणतो, मग मी येतो आता शेताकडून. तोपर्यंत मला नंबर पाहिजे उर्मिला आंटीच्या पोरीच्या 2. 2 मित्र गेले शेतामध्ये पोऱ्यावरच्या गायी हकालायला. आता मी तुले सांगू का दिवाकर, मी इकडे म्हशी राखावले काऊन आलो तर? अबे पण ह्या गाय होत ना, तू केव्हा म्हशी राखावली आलास? अबे पूर्ण गोष्ट ऐकत जा ना. अशी कोणती पूर्ण गोष्ट सांगतेस बे तू? बरोबर आता मी तुले सांगू का, माझ्या बापाचा लफडा चालू आहे त्या उर्मिला आंटी सोबत. मग आता माझ्या बापानं का म्हणलं सांगू का, उर्मिला आंटीच्या पोरीचा नंबर नाही का मला देईन म्हणलं. नाही तर मी आपल्या बापाले म्हणलो ना का तुमचं नाव नाही का आपल्या मायेजवळ सांगतो. तू तर भलताच शातीर आहेस बे, आपल्या बापालाच धमकी देतेस. अबे तुले सांगू का, जर माझ्या बापानं नाही का उर्मिला आंटीच्या 2 पोरीचा नंबर आणलं, त्यातून लहानवाल्या मुलीचा नंबर मी तुला देईन भाऊ. अबे हो का? मग नाही तर काय येते नको करूस. मी मस्त त्या झाडाच्या सावलीत बसतो आणि ह्या पूर्ण गाय तुला थका लावच्या आहेत. अबे पण मला आमच्या गुरुजीनं सांगलं होतं, मुक्या जनावराला मारावचं नाही म्हणते. तू काय जरासा येडा गिडा तर नसेल बे दिवाकर? अबे तुला नाही समजत ना ह्या गोष्टी, मी बरोबर करतो थांब. अबे लवकर जा ना, त्या गायी आल्या ना आपल्या पुऱ्यावर. हे गौमाता, मी तुझ्या पाया लागतो, आमच्या पोरा वगैरे नको खाऊ. अबे ये दिवाकर, हा असा कसा करतेस बे तू? लवकर लवकर त्याला काही दाखव ना, नाही तर मग माझा बाप येते ना मला फटके मारते. कसं का गाय पाहिलास बे म्हणल, पुरा धानाचा खोरा खाल्ला म्हणल. अबे कुणाल भाऊ पर लवकर, पुरा गाय धावले आपल्या मागे. अबे तुले पहिलाच म्हणलो बे, चांगली काळी दाखवून हकाल म्हणून त्याले. अबे भाग. पोऱ्यावरच्या गायी हकालता हकालता 2 पण मित्र चिखलामध्ये पडले. अबे दिवाकर कोटी गेलास बे तू बे? अबे कुणाल भाऊ मी इकडं आहो. तुले पहिल्यांदाच म्हणलो बे मी गायले बरोबर हकाल म्हणून. आता फालतूच आपत आणलास का नाही चिखलात पळावची? मगाशीच बरोबर गायले हकालला असतास तर कायले ह्या चिखलामध्ये पडलो असतो म्हणतो दोघेचे दोघही. मी तुम्हाला तिकडे दोघांले त्या पोऱ्यावरच्या गायी हकालावले पाठवलो आणि तुम्ही इकडे चिखलामध्ये पडल्या. अबे उठा ना बे, त्या म्हशीच्या वाणी ते चिखलामध्ये पडू ना. आज तुम्हाला जेवण करायला भात नाही मिळ बे, कारण पुरा धानाचा पोरा गायीने खाऊन टाकला. अगं माझ्या बाबा, एवढा पाप कोटी भरशील, थोडासा तरी पुण्य करत जा. गौ माता होते, खाऊ दे ना खाल्लं तर धानाचा पोरा. मग ठीक आहे बेटा, मग उर्मिला आंटीच्या पोरीचा फोन नंबर तुम्हाला नाही भेटत. अगा बाबा अगा, असा नको करू. मग का म्हणता आता, तुमच्या पर्यावर येतात का असत गाई? आता नाही का कुणाल भाऊच्या पोऱ्यावर आल्या मस्त गाई, तो गेला तिकडं पोऱ्यावरच्या गाई खेदाडावले, हका लावले. आता खेदाडावलेच म्हणतो ना मी.
म्हणजे त्याच्या पोऱ्यावर आल्या त्या गाई पोरा खातात नाही का, जे धानाचा पोरा हा माझे मागे दिसते का नाही, असा धानाचा पोरा जो आपण पेरणीच्या पहिले लागवटीच्या पेरणी करतो नाही का, तो खावायला गेल्या गाई. गाई जनावरं खातेतच तो धानाचा पोरा. मग त्याचा बाप का म्हणते, बेटा म्हणते तुला उर्मिला आंटीचा नंबर देईन म्हणते, पोरीचा नंबर, सॉरी पोरीचा नंबर देईन म्हणते ना. मग आपल्या पोराला पाठवते, मस्त पोरा राखवले, लालच देते, मस्त मजा करते पोराची. मग तो पोरगाई पण मस्त जाते, आपल्या मित्राला धरून जाते. मग त्याचा बापाही म्हणते तुला 2-2 पोरीचे नंबर देईन म्हणते बेटा म्हणते, पोरा राखावले गेला असता. मग त्याने तोही दोघंही पोरा आपल्या मित्राला पकडून जाते, तोही पण जाते. दोघे दिवाकर नकून आल्या मस्त जातेत, शेतामध्ये जातेत, मस्त राखतात. पण त्याला का करते, गाय पेलच नाही, मस्त मारावाला धावते गाय. ते जातात ना मस्त सीधे चिखलातच जाऊन पडतात, पुरं चिखलानं अंग भरते. मग त्याचा बाप येते तिकनं, बेटा म्हणते तू चिखलात पडलास म्हणजे तू असेल कोणताच काम जमं नाही म्हणते. आता तू नाही का म्हणते काय करूच नको म्हणते, आता सरळ नाही का म्हणते, तुला उर्मिला आंटीच्या पोरीचा नंबर काही भेट नाही म्हणते, तू आशा सोडून दे म्हणते. मग तो पोर काय का म्हणते, अगा बाबा अगा म्हणते, असा नको करू म्हणते, मोठा जोरात चिल्लावतं, चिखलामध्ये पडलं, दोघंही भरलं. स्टोरी कशी होती, थोडीशी वेगळीच तयार केलं मी, ही स्टोरी कल्पना केलो मस्त. कारण अशी स्टोरी बनवायला बहुत मेहनत लागते, म्हणजे विचार करावा लागला, बहुत अभ्यास करावा लागला. चला मग आता ठीक आहे, भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.